लोकसभा निवडणुकीत शिरूर मतदारसंघातून अमोल कोल्हेंचा पराभव करण्याचं चॅलेंज अजित पवारांनी दिले। त्यातला एक खासदार 1-1.5 वर्षापूर्वी माझ्याकडे आलेला होता, मला राजीनामा द्यायचा। त्या खासदाराला उमेदवारी मी दिलेली। याविषयी अमोल कोल्हेंना जेव्हा विचारलं तेव्हा त्यांनी देखील थेट टीका टाळत त्यांचं चॅलेंज स्वीकारलं। त्या दादांनी जो काही गट तयार केलेला आहे त्या गटाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष, ते जो निर्णय घेतील त्या पद्धतीने त्यांचा समोर उमेदवार असेल। अशात शिरूरमधून अजितदादांनी इंटरेस्ट दाखवल्यानं त्यांचा उमेदवार तिथं दिला जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहे। यामध्ये विलास लांडेंचं नाव चर्चेत आले। आता दादांनी कोल्हेंना दिलेल्या चॅलेंजमुळे शिरूरमधून कोल्हेंविरोधात दंड ठोकून उभे असलेल्या शिवाजीराव आढळरावांचं अवघड होऊन बसल्याच्या चर्चा सुरू आहेत। आगामी लोकसभा निवडणुकीसाठी शिरूरमधून खासदार डॉक्टर अमोल कोल्हेंची उमेदवारी महाविकास आघाडीकडून जवळपास निश्चित झाल्याचं बोललं जाते। त्या दृष्टीनं ते तयारीला देखील लागलेत। तर दुसरीकडे महायुतीकडून सध्या शिंदेंच्या सोबत असलेले आणि 3 टर्म खासदार राहिलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांचं नाव घेतलं जाते। त्यांनी गेल्या निवडणुकीत झालेल्या पराभवापासूनच पुढच्या निवडणुकीची तयारी सुरू केली। मात्र आता अजितदादांनी कोल्हेंना थेट चॅलेंज दिल्यानं आढळरावांच्या अडचणीत वाढ झाली। कारण कोल्हेंच्या समोर आता अजितदादा गटाच्या विलास लांडे पाटील यांनीही शिरूरमधून दंड ठोपटले। अजित पवारांनी खासदार कोल्हेंवर जोरदार टीका केली। त्यांना निवडून आणण्यासाठी मी आणि दिलीप वळसे पाटलांनी जीवाचं रान केलं होतं, पण आता मी तिथं दिलेला उमेदवार निवडून आणणार असा दावा अजितदादांनी केला। हा आपल्यासाठी ग्रीन सिग्नल समजून लांडेंनी लगेच दंड ठोपटले। अजितदादांनी संधी दिली तर शिरूरमधून लढू, मी 100% इच्छुक आहे असं त्यांनी स्पष्ट केले। लांडेंच्या या दाव्यामुळं इकडं आढळरावांच्या अडचणी वाढल्यात। दुसरीकडं आढळराव यांना अजितदादांच्या राष्ट्रवादीची उमेदवारी देण्याबाबतही चर्चा सुरू होती। मात्र त्यांनी याबाबत स्पष्टीकरण दिले। आपण शिवसेनेकडूनच लढणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केले। आता विलास लांडेंनी शड्डू ठोकल्यानंतर आढळरावांचं टेन्शन वाढलंय। कारण अजितदादांनी शिरूर मतदारसंघ प्रतिष्ठेचा केलाय, त्यामुळं तिथून ते ठरवतील तोच उमेदवार राहणार असल्याचं बोललं जातंय। यामुळं आढळरावांचं काय होणार हा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय। ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक।